बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचे हे परिपत्रक आहे। जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली जिल्ह्याचं हे परिपत्रक आहे आणि तारीख आहे 17/3/2025 म्हणजे आजची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि हे आजचंच परिपत्रक आहे। बघा, सर्व विभाग प्रमुख शासकीय निमशासकीय आस्थापना हिंगोली, सर्व संचालक व्यवस्थापन प्राचार्य मुख्याध्यापक खाजगी आस्थापना कारखाना कंपनी हिंगोली जिल्हा। विषय आहे महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे बाबत अनुषंगिक सूचना। लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडले होते की आम्हाला कधी घेणार आहे, आम्हाला कधी लेटर द्यावं लागणार आहे, कधी आपल्याला नियुक्ती देणार आहेत ना पुन्हा 5 महिन्यासाठी वाढ करणार आहेत, ह्या संदर्भाचं हे पत्र आहे। आणि हे पत्रक हिंगोलीने आज काढलेलं आहे। महोदयमध्ये काय दिलं आहे ते बघा। महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सादर करण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 अन्वय राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा 11 महिने करण्यास संदर्भ क्रमांक 2 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे। शासनाने जो GR काढलेला आहे त्याच्या संदर्भाने 11 महिन्याचा जो कार्यकाल आहे ते समोरचं बघा काय म्हटलेलं आहे। या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधी कार्यप्रशिक्षण अनुज्ञेय राहील। ज्या विद्यार्थ्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण देण्यात येईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 5 महिन्याकरिता नियुक्ती देताना खालील बाबींची नोंद घ्यावी। आता कोणत्या बाबींची नोंद घ्यायची आहे ते बघा। सदर योजनेअंतर्गत सध्या स्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत त्यांचे कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून 11 महिने असा असेल याची दक्षता स्तरावरून घ्यावी। तुमचे जे 6 महिने झालेले असेल त्यापासून पुढे जे काही असेल ते 11 महिन्यापर्यंत करायचं आहे असं त्यांनी पकडलेलं आहे। म्हणजे इथून जर तुम्हाला बंद केलेलं असेल किंवा काढलेलं असेल किंवा तुमचं त्या ठिकाणी संपलेलं असेल आणि 1 महिना जरी सुटलेला असेल तर त्यात समोर पकडून तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे। आणि ती नियुक्ती 11 महिने अशी ग्राह्य पकडली जाईल। 11 महिन्यापेक्षा एकही दिवस ग्राह्य पकडले जाणार नाही। जसं त्या GR मध्ये नमूद केलं होतं तसंच या वाक्याचे नमूद आहे। म्हणजे या वाक्यानुसार त्याचा अर्थ होतो। दुसरं आहे, तसेच ज्या प्रशिक्षणार्थीचा 6 महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झालेला आहे अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनामध्ये रुजू होण्याकरिता दिनांक 30 एप्रिल 2025 पूर्वी रुजू करून घ्यावे। तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचे जे काही 1 महिन्या अगोदरच तुमचं म्हणजे कोणाचं 26 फेब्रुवारी कोणाचं फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांचा कार्यकाल संपणार होता आणि ते तेव्हापासून परिपत्रक येतपर्यंत ते रुजू नव्हते, म्हणजे घरी बसलेले होते। अशा सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो का तुम्हाला वाटत होतं की कधी परिपत्रक येणार तर या पद्धतीचे परिपत्रक संपूर्ण जिल्ह्याभर निघणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। आणि हेच लागू होणार आहे 30 एप्रिलच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी रुजू करून घेतलं जाणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आता सुरू आहे मार्च आणि तुमचे एप्रिल म्हणजे 1.5 ते 2 महिन्याच्या आत तुम्हाला हे रुजू करून घेतलं जाणार आहे। त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगतो आहे। हेच आपल्याला महत्त्वाचा विषय होता। नंतर सदर योजनेत यापूर्वी सहभागी असलेल्या खाजगी आस्थापनांनी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे उद्यम आधार EPF ESIC GST DPT यापैकी एका अशा प्रकारे किमान 2 प्रमाणपत्र विभागाच्या साईटवरती दिलेलं आहे mahaswayam.gov.in संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत सादर करावे। लक्षात घ्यायचं आहे 30 दिवसाच्या आत तुम्हाला ते प्रमाणपत्रसुद्धा मिळणार आहे ज्यावेळेला तुमचं हे पूर्ण होईल त्यावेळेला। असं ही आनंदाची बातमी आहे। 3 तारखेच्या आत म्हणजे 30 तारखेच्या आत 30 एप्रिलच्या आत तुम्हाला रुजू केलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांचं कार्यकाल संपलेलं होतं तर त्यांना एक मात्र दिलासा या ठिकाणी या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो। आपल्याला हे ऑनलाईन अपडेट आणि हे जे परिपत्रक आहे याची माहिती आपल्याला कशी वाटली हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि अशाच अपडेट करता स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा। धन्यवाद।